नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल रात्री उशिरापर्यंत एडिटिंग करत बसले आणि सकाळी उठायला मला लेट झाला। चपाती भाजी करायला मला वेळ नव्हता, म्हणून इथे नाश्त्यासाठी आणि कृपाच्या टिफिनसाठी इथे मी मस्तपैकी पास्ता तयार केला। पास्ता करायला अगदी 15 ते 20 मिनिटं लागतात आणि असाही पास्ता खायला मुलीला तर खूप आवडतो। जवळजवळ 8 दिवसापासून मी मेथीच्या लाडूची तयारी करत होते, तर फायनली आज ते लाडू तयार करायला घेतले। हे लाडू करण्यासाठी कृपाने मला सगळे काजू बदाम वगैरे चिरून दिले होते आणि सगळ्या डाळी वगैरे भाजून दिल्या होत्या। ऍक्च्युली हे लाडू मी जरा जास्त प्रमाणामध्ये करते, त्यामुळे हे लाडू करायला बरेच दिवस निघून जातात। त्यात घरची कामं आवरता मुलींना स्कूल मध्ये आणावं आणि सोडावं लागतं आणि व्हिडिओची एडिटिंग ही करावी लागते। तर उरलेला जो काही वेळ असेल तर आराम न करता मी बाकीची अशी सगळी कामं करत असते। आज जे मी लाडू केलेले आहेत ते नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत। आज मी हे लाडू गरमागरम न वळता ते हे मिश्रण थंड करून घेतलं आणि मिक्सरला फिरवून याच्यामध्ये डिंक आणि ड्रायफ्रूट ऍड केले। गरमागरम जेव्हा आपण लाडू तयार करतो तेव्हा हाताखाली आपल्याला कोणाला तरी घ्यावं लागतं, पण अशा पद्धतीने लाडू जर केले तर एकटीने आपण लाडू हे कधीही करू शकतो।